व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन्स? कोणत्या रेषांना समांतर रेषा म्हणायचंय? द लाईन्स विच आर कोप्लॅनर, द लाईन्स विच आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. हे तुमच्या फिगर दाखवल्याप्रमाणे ह्या ज्या टू लाईन्स तुमच्या एल आणि एम आहेत त्या तुमच्या इन वन कोप्लॅनर आहेत. कोप्लॅनर म्हणजेच एकाच प्लेनमध्ये त्या आहेत, बरोबर आहे, एकाच प्लेनमध्ये त्या असणार आहेत. आणि त्या लाईन आपण कितीही वाढवल्या, बरोबर, लाईन्स आर इन्फानाइट डिरेक्शन, तर तुम्ही किती वाढवल्या तर त्या ठिकाणी तुमचं त्या एकमेकींना इंटरसेक्ट होणार नाहीत, म्हणजेच ते एकमेकींना छेदणार नाहीत. अशा ज्या लाईन असतात त्या लाईन्सला काय म्हटलं जातं? पॅरलल लाईन्स. तुमचं पॅरलल लाईनचं एक्झाम्पल आपण सांगता येईल, जे रूळ आहेत आपले रेल्वेचे रूळ, बरोबर आहे, ट्रॅक ऑफ रेल्वे, तर ते जे रूळ आहेत ते तुमचे कसे असतात? एकमेकांना पॅरलल असतात. कारण चाकांमधलं डिस्टन्स जे आहे ते कधी कमी जास्त होत नाही. ते जर कमी जास्त झालं, समजा ते ट्रॅक जर इंटरसेक्ट झाले तर आपोआप काय होणार आहे? तुमची जी ट्रेन आहे, ट्रेन तुमची काय होणार आहे? खाली उतरू शकते किंवा ती अपघात होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी तुमचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुमचं कायम कॉन्स्टंट असणार आहे. या दोन लाईन मधलं डिस्टन्स कायम राहील, ते कुठेही बदलणार नाही. म्हणून या लाईन तुमच्या कशा राहणार आहेत? पॅरलल राहणार आहेत, म्हणजे त्या कधी कुठेही इंटरसेक्ट होणार नाही. तर ही तुमची पॅरलल लाईनची डेफिनेशन आपण सांगता येईल. द लाईन्स विच आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. ज्या लाईन तुमच्या एकाच प्रतलामध्ये असतात, ज्या रेषा तुमच्या एकाच प्रतलात असतात पण एकमेकांना कधी छेदत नाहीत, अशा रेषांना काय म्हणायचंय? समांतर रेषा. त्याचं त्याने अजून एक एक्झाम्पल दिलंय. खिडकी दाखवली पहा, खिडकीमध्ये जे आपले जे गज आहेत, बरोबर आहे, ते गज जे आहेत, अँगल जे आहेत ते तुमचे एकमेकांना पॅरलल असतात. किंवा तुमची वही असते, वहीमध्ये ज्या लाईन असतात त्या लाईन सुद्धा तुमच्या कशा असतात? एकमेकांना पॅरलल असतात, हे लक्षात घ्या. आता पुढे आपला महत्वाचा भाग जो आहे तो पाहायचा आहे. ही डेफिनेशन सुरुवातीला आपण पाहिली पॅरलल लाईनची. द नेक्स्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. टू लाईन्स आर गिवन, मग त्या पॅरलल असतील किंवा नसतील त्याशी आपल्याला घेणं नाही. आणि वन लाईन इज ट्रान्सव्हर्सल, एन एल अँड एम. हिअर तर डू यू रिकॉल द पेयर्स ऑफ अँगल्स? हे सगळं तुमचं आठवलं झालेलं आहे. तसं रिकॉल पेयर्स ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, बरोबर आहे. द अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स, या टू लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळे किती अँगल आपले तयार होतात? बरोबर आहे. तर इन दिस फिगर लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. एन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. एल आणि एम यांची एन जी आहे ती छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. हिअर इन ऑल 8 angles are formed. Pairs of angles formed out of these angles are as follows. म्हणजे तुम्हाला इथं 8 angles मिळतात, बरोबर आहे. लाईन एलच्या ठिकाणी ही म्हणजे लाईन एल आणि एम आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल काढल्यामुळं आपल्या या ठिकाणी 4 अँगल मिळणार आहेत, तर इथं 4 अँगल मिळणार आहेत. तर एकूण तुमचे टोटल 8 अँगल्स तुम्हाला मिळणार आहेत. ए बी सी डी, इथं हे 4 अँगल आणि दुसरे आहे तुमचे ई एफ जी एच. तर याप्रमाणे यल अँगल आणि ट्रान्सव्हर्सल एन इथं तुम्हाला 4 अँगल मिळतात, या पॉईंटच्या ठिकाणी 4 अँगल मिळतात. आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे इथं तुम्हाला 4 अँगल मिळणार आहेत, बरोबर आहे. तर याप्रमाणे एकूण तुम्हाला 2 लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळं किती अँगल्स मिळतात? 8 अँगल्स मिळतात, हे लक्षात ठेवा. इथे काही मुलं 4 लिहितात, 2 लिहितात, 3 6 लिहितात. 8 अँगल, इथं 4 आणि इथं 4, टोटल तुमचे 8 अँगल्स असणार आहेत. तर आपलं हे एक एक मार्कासाठी प्रश्न विचारला जातात. हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म बाय टू लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल? तर त्यावेळेस मी लिहिलं पाहिजे 8 अँगल्स. मग आता कोणकोणते पेअर्स आपल्याला मिळतात ते पेअर्स पाहिजे पहा. बरं, हे 8 अँगल आपल्याला मिळालेत, पण या 8 अँगल पैकी कोणकोणत्या प्रकारचे पेअर आहेत ते पेअर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर फर्स्ट इज पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. मग 4 पेअर ते आहेत. इथे एक अक्षर नाव दिलंय, आपण एक अक्षर नाव आधी विचार करणार, नंतर 3 अक्षर नाव कसं आहे ते आपण पाहणार आहोत अँगलचं.
तर तुमचा हा ए अँगल जर आपण घेतला, तो सोडा ए अँगल घेतला की त्याच्या पुढचा येणारा अँगल जो आहे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडचे अँगल हे घ्यायचे. करस्पॉन्डिंग अँगलचा पेअर घेताना ट्रान्सव्हर्सल जी आपली आहे, छेदिका जी आहे, तिची वन साईड म्हणजे राईट साईड, लेफ्ट साईड याप्रमाणेच आपला अँगल जे आहे ते निवडायचे असं कधी करस्पॉन्डिंग अँगलच्या वेळेस. म्हणून तुमचं या ठिकाणी ए अँगल आपण ज्यावेळेस घेऊ, अँगल ए, त्यावेळेस त्याच्याशी करस्पॉन्डिंग अँगल, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे, हा त्याच्यानंतर येणारा अँगल सोडून द्यायचा बी, त्याच्या पुढचा अँगल कोणता येणार आहे, या साईडचा घ्यायचा आहे. ए नंतर बी सोडायचा, पुढचा कोणता आहे ई, अँगल ई घ्यायचा. आता त्यांनी पुस्तक दिल्याप्रमाणे ही तुमची रिकामी जागा आहे. पहिलं तुम्हाला दिलेलं अँगल डी आणि अँगल एच. इकडनं सुरुवात केली पहा, अँगल डी लेफ्ट साईडला अँगल डी आणि अँगल सी सोडला, एच घेतलाय पहा. डी आणि एच हा पुस्तकामध्ये दिलेला पेअर आहे, गिवन पेअर तो आहे. नंतर हे तुमचं सेकंड होतं अँगल ए आणि एम्प्टी बॉक्स मध्ये तुमचं काय येणार आहे, अँगल ई येणार आहे. अँगल सी आणि अँगल बी. तर अँगल सीच्या वेळेस कोणता येईल तुमचा करस्पॉन्डिंग अँगल, अँगल जी. अँगल सी हा एस सोडायचा अँगल जी येणार आहे तुमचा. बरोबर आहे. एक गॅप देऊन पुढचा घ्यायचा असतो, पण तो ट्रान्सव्हर्सच्या वन साईडलाच. म्हणजे तुमचे इकडचे दोन्ही झाले, तर डी आणि एच झाला, सी आणि जी झाला. तर तुमचा बी आणि कोणता येणार आहे, अँगल बी आणि कोणता अँगल एफ. याप्रमाणे हे अँगलचे तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर जे आहे ते असणार आहेत. हे लक्षामध्ये आलं सगळ्यांच्या. डी मध्ये सी सोडायचा एच, सी घ्यायचा, एच सोडायचा जी. नंतर एच्या वेळेस एक आपण ए घेतला, बी सोडायचा ई येणार. नंतर बी घेतला, ई सोडायचा एफ येणार. म्हणजे बी आणि एफ, ए आणि ई, डी आणि एच, सी आणि जी हे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहेत असं आपण म्हटलं तरी चालेल. तर पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स इंटेरियर म्हणजे याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत इंटेरियर अँगल पेअरचे. पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, याचे पण दोन पेअर आहेत. पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स म्हणजेच तुमचं अंतर इतक्रम कोनांच्या जोड्या. इंटेरियर म्हणजे अंतर अल्टरनेट म्हणजे इतक्रम कोन, अंतर इतक्रम कोनांच्या जोड्या. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोनांच्या जोड्या. करस्पॉन्डिंग पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोनांच्या जोड्या असं मराठीमध्ये आहे. अल्टरनेट इंटेरियर अँगलच्या वेळेस आंतर इतक्रम कोनांच्या जोड्या. तर अंतर म्हणजे त्यांचे ह्या लाईन ज्या आहेत या लाईनच्या आतमध्ये असणारे जे अँगल आहेत ते. म्हणून या ठिकाणी ही गुणाकाराची खूण जी आहे ती लक्षात ठेवायची. सी ची जोडी जी आहे ती ई शी लावायची आणि बी ची जोडी जी आहे ती एस सी लावायची आहे. म्हणून यामध्ये अँगल सी आणि अँगल ई, सी आणि ई, अँगल बी आणि अँगल एच, अँगल बी आणि अँगल एच. गुणाकाराची खूण लक्षात ठेवा. क्रॉस वर जायचं म्हणजे तुम्ही या ट्रान्सफरच्या वन साईडचा आत या लाईनच्या आतमधले अँगल हा सी अँगल निवडल्यावरती तुमचा या ट्रान्सफरच्या अपोजिटचा पण खालचा अँगल घ्यायचा सी आणि ई. तुम्ही हा बी अँगल निवडल्यानंतर या ट्रान्सफरच्या या साईडचा पण खालचा अँगल घ्यायचा एच. म्हणजे गुणाकारी खूण जाईल. किंवा तुम्ही या अँगल साईडवर जर हात फिरवला बी अँगल पहा, सी अँगल असा तो अँगल तुमचा आहे आणि इकडे मग हा अँगल यायला पाहिजे. म्हणजे असं झेड तयार होतो पहा. बरोबर आहे. याप्रमाणे या अँगल साईडवर जेव्हा हात फिरू, बोट फिरू तेव्हा असं झेड अक्ष तयार होतं. किंवा इकडनं तुम्ही आला तर असं उलट झेड अक्ष तयार होतं. म्हणजे झेड सरळ असेल किंवा उलटा असेल त्यावेळेस जो अँगल पेअर असतो आपला अँगल पेअर असतो त्यावेळेस तो इंटेरियर अँगल पेअर असणार आहे. लक्षात घ्या. इंटेरियर अल्टरनेट अँगल पेअर असणार आहे. पुढे पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स तिसरा जो आहे तो पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. एक्सटेरियर अँगल्स म्हणजे जसं आपण त्या लाईनच्या आतमधले अँगल आपण घेतले तसे आता लाईनच्या बाहेर एलच्या वरचे आणि या एमच्या खालचे अँगल. मग तुमचा डी अँगल घेतल्यावर पुन्हा गुणाकार लक्षात ठेवायची. डी अँगल घेतल्यावर कोणता येणार आहे, खालचा अँगल तुमचा एफ असणार आहे. त्यामधला पहिला पेअर अँगल डी आणि अँगल एफ. हा डी ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडचा घेतला तर तुमचा ट्रान्सव्हरच्या अपोजिट तुमच्या हा म्हणजे राईट साईडला एफ येणार आहे. डी आणि एफ
ए घेतल्यावरती ए आणि जी असणार आहे. दुसरा पेयर जो आहे तो ए आणि जी आहे. याप्रमाणे हे पेयर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल म्हणजे तुमचे बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या असं या ठिकाणी मराठीमध्ये आपण सांगता येईल. बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. तर अजून एक आपला पेयर राहिला आहे चौथा, तो म्हणजे इंटेरियर अँगल पेयर. पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स चौथा पेयर आहे. पेयर्स ऑफ इंटेरियर angles on the same side of the transversal. तर छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे जे अंतर कोन आहेत, इंटेरियर अँगल म्हणजेच आंतरकोन. तर हे आंतरकोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला याच्या आहेत. त्याच्याही दोन आहेत. एक करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या आहेत. अल्टरनेट अँगल त्यामध्ये इंटेरियरच्या 2 आणि एक्सटेरियरच्या 2 म्हणजे त्या पण 4 होतात अल्टरनेट अँगलच्या. आणि इंटेरियर अँगल जे आहेत त्याच्या 2च जोड्या आहेत. त्या कोणत्या आहेत तर आपण सी आणि एच, लेफ्ट साईडचे इथं ट्रान्सफर सी आणि एच घ्यायचा. अँगल सी अँगल एच. तसं या साईडचा तुमचा इंटेरियर लाईनच्या आतमध्येच पण सी आणि एच. मग तसं इकडचा आता बी आणि कोणता असणार आहे तुमचा बी आणि ई. अँगल बी आणि अँगल ई. याप्रमाणे हे तुमचे इंटेरियर अँगल पेयर असणार आहेत. सी एच बी एच, अँगल बी आणि अँगल ई. तर याप्रमाणे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला विचारलं जातं किती अँगल्स आहेत, जोड्या लिहा, करस्पॉन्डिंग अँगल पेयर लिहा वगैरे. आपलं हे सगळं सांगितलं जातं. काही फिल इन द ब्लँक साठी जे पहिला प्रश्न पाहिला त्या टाईपचे पण एक्झाम्पल असतात. त्यावेळेस ती आपल्याला सोडवता आली पाहिजे. तर हे सगळे पेयर जे आहेत ते आपण पाहिलेत. आणि याचाच उपयोग करून तुम्हाला पुढे टेस्ट ज्या आहेत, अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, इंटेरियर अँगल टेस्ट, या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत. म्हणजे लाईन पॅरलल कधी असतात किंवा लाईन पॅरलल असेल तर हे अँगल कसे असतात, यांचे पेयर कसे असतात, ह्याविषयी आपलं काही पुढे टेस्ट जे आहेत येणार आहे. सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज म्हटले पाप त्या शिके खाली. तर व्हेन 2 लाईन इंटरसेक्ट्स, 2 लाईन जर एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या, द पेयर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं पहा. पेज नंबर कितीवरती घेतला आपण हे 10 वरती. द ऑपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. बरोबर आहे. 2 लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट असतील त्यावेळेस तयार होणारे जे अँगल्स आहेत ते अँगल, अपोजिट अँगल तुमचे कसे असतात, इक्वल असतात, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी आपण आधी घेतलेली आहे. द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. अँगल्स इन लिनियर पेअर, याप्रमाणे हा जो अँगल पेअर असतो याला अँगल्स इन लिनियर पेअर असं म्हटलं जातं. बरोबर आहे. हा समजा ए बी सी आणि डी. तर हे जे अँगल आहेत हे अँगल पेअर तुमचे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजे अँगल एबीसी प्लस अँगल सीबीडी इक्वल टू 180 डिग्री. दिस फिगर इज अँगल्स इन लिनियर पेअर. या फिगरला आपण अँगल्स इन लिनियर पेअरची अशा आकृतीला म्हणू शकतो आपण. तर हे जे अँगल्स असतात जे अँगल तुमचे लिनियर पेअर मध्ये असतात दे आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक. त्यांच्या मापांची बेरीज 180 असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज व्हेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल पेअर किती पाहिले आपण, करस्पॉन्डिंग अँगल पेअर किती पाहिले आपण, पहिलंच घेतलं आपण, 4 पाहिले आहेत. मग त्यातला एक अँगल पेअर तुमचा कॉन्ग्रुएंट असेल तर रिमेनिंग 3 आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. व्हेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एक तुमचा करस्पॉन्डिंग अँगल पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल, एक जोडी तर तुमची एकरूप असेल, सारखी असेल, तर उरलेल्या 3 जोड्या सुद्धा कशा असणार, त्या सारख्याच असणार आहे, एकरूपच असणार आहेत. हे या ठिकाणी सांगितले पाहिजे या प्रॉपर्टीमध्ये. चौथा आहे तुमचं व्हेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. मग तो अल्टरनेट अँगल तुमचा इंटेरियर असेल किंवा एक्सटेरियर असेल, कुठलाही असू द्या. व्हेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट, एक जोडी जर तुमची एकरूप असेल देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर
कॉन्ग्रुएंट, म्हणजे तुमचे आपोआप इंटेरियर अँगल पण कॉन्ग्रुएंट होतील आणि तुमचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जे आहे ते सुद्धा कॉन्ग्रुएंट होणारच आहेत. आणि फिफ्थ प्रॉपर्टी जी आहे, पाचवी प्रॉपर्टी जी आहे, when one pair of interior angles on one side of the transversal is supplementary, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत, अल्टरनेट अँगल पेअर हा तुमचा कॉन्ग्रुएंट असणार आहे, पण जे इंटेरियर अँगल पेअर आहे वन साइडचे तुमचे ट्रान्सवर्सच्या वन साइडचे ते तुमचे कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट नाही, ते सप्लिमेंटरी असणार आहे. सप्लिमेंटरी म्हणजेच त्या दोघांची ऍडिशन जी आहे ती 180 असेल. वन साइड लेफ्ट साइड असं 180 आली तर राईट साइड असं ती 180 असणार आहे. वेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सवर्सल इज सप्लिमेंटरी, देन द अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज ऑल्सो सप्लिमेंटरी. जो उरलेला आहे जो दुसरा पेअर तुमचा असणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे, सप्लिमेंटरीच असणार आहे, लक्षात ठेवा. तर या 5 प्रॉपर्टीज आहेत. आता प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला पाहिजेत. पहा, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन, समांतर रेषांची गुणधर्म. रेषा तुमच्या ज्या आहेत त्या समांतर कधी असणार आहेत, लाईन्स तुमच्या पॅरलल कधी असणार आहेत, बरोबर. तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली पहा. तर ज्यावेळेस तुमचे करस्पॉन्डिंग अँगल, ज्यावेळेस लाईन तुमच्या पॅरलल तुम्ही घेणार, टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स, म्हणजे 2 पॅरलल लाईन्स आपण या ठिकाणी घेतल्या, तर त्यावेळेस मिळणाऱ्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते जर आपण पाहिलं तर हा 1 अँगल आणि हा 2 अँगल दिलेला आहे. याचं मेजर तुम्ही घेतलं, याचं मेजर तुम्ही घेतलं, बरोबर आहे. तर ही मेजर तुम्ही मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं जो अँगल दाखवतो तुम्हाला पहा, तर हा जो अँगल असेल तेवढंच मेजर तुमचं या अँगलचं येणार आहे. या अँगलचं जेवढं मेजर आहे तेवढंच मेजर तुमचं या अँगलचं येणार आहे. किंवा इथं जो अँगल आपण हा उचलून समजा इथं हा जो ट्रू अँगल आहे तो आपण इथं घेतला समजा, बरोबर, याप्रमाणे, तर याचं मेजर आणि याचं मेजर हे सेम असणार आहे. म्हणजे हा तुमचा अल्टरनेट अँगल आहे, हा तुमचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे हे अँगल उचलून आपण ठेवलेत, तर हे माप आपण मोजून घेतलं, बरोबर आहे, आणि तेवढं माप मोजायचा प्रयत्न केला तर हे अँगल तुमचे सेम येणार आहे. हा अँगल आणि हा अँगल सेम येईल, तुमची ह्या अँगल आणि ह्या अँगलचे मेजर हे सेम असणार आहे. जर मोजलं किंवा आपण एखादा कागदात तुकडा ठेवून ते पाहिलं तरी सुद्धा ते कळू शकतं, लक्षात घ्या. तर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी जी आहे ती दिलेली आहे, तरी कागदात तुकडे घेऊनच केले पाहिजे. टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स, काय सांगितले, टेक अ पीस ऑफ थिक कलर पेपर, एक आपण रंगीत कागद तुकडा जो आहे तो घ्यायचा आहे. ड्रॉ अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल, त्याच्यावर पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्सल जी आहे ती काढायची आहे. पॅरलल लाईन काढताना त्या कुठे इंटरसेक्ट होणार नाहीत, त्याच्यामुळे डिस्टन्स इक्वल राहील, सारखं राहील, हे मात्र काळजी घ्यायची आपण. पेस्ट स्ट्रेट स्टिक्स ऑन द लाईन्स, पेस्ट स्ट्रेट स्टिक्स ऑन द लाईन, त्याच्या एक काठी जी आहे ती आपण एक ठेवायची, काठी ठेवायची आपण त्याच्यावरती. 8 अँगल्स विल बी फॉर्म, त्याच्यामध्ये तुम्हाला 8 अँगल मिळणार आहेत, बरोबर. हे तुमच्या 2 पॅरलल लाईन आहे, त्याच्यावर ही काठी ठेवलेली आहे, आपण स्टिक्स ठेवलेली आहे, तर 8 अँगल तुम्हाला मिळणार. कट पीसेस ऑफ कलर पेपर, कट पीस जे आहे ते आपण वापरायचे आहेत ॲज शोन इन द फिगर. म्हणजे या ठिकाणी आपण इथं ठेवायचं, या मापाचं कागद कापून घ्यायचा, इथं पण ठेवायचं कागद तुमचा, या मापाचा कागद, या अँगल एवढा कागद जो आहे तो कापून घ्यायचा. अशी सगळे अँगल जे आहेत आपण कापू, आणि हे अँगल 2 कापून झाल्यावर ते ठिकठिकाणी ठेवून पाहायचं कुठं जुळतंय ते, बरोबर. हा अँगल तुम्ही इथं ठेवला प्रयत्न केला जुळणार नाही, तो इथं ठेवला जुळणार आहे. हा अँगल तुम्ही इथं ठेवला तर इथं ठेवला जुळणार आहे. हा अँगल तुमचा इथं ठेव जुळणार आहे, पण हा अँगल तुमचा इथं जुळणार आहे, याच्याशी तो जुळणार आहे, अपोजिट अँगल तुमचा आहे तो. तर असं जिथं जिथं जर जुळतंय हे पाहायचं. म्हणजे याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणते अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत, कोणकोणते अँगल तुमचे सप्लिमेंटरी आहेत, हे याच्यावर तुम्हाला कळू शकतं. विच विल जस्ट फिट ॲट द कॉर्नर्स ऑफ अँगल 1 अँड अँगल 2. प्लेस द पीस नियर डिफरंट पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स अँड व्हेरीफाय देअर प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीज ज्या आपण सर्व वरती पाहिल्या त्या प्रॉपर्टी तुम्ही व्हेरीफाय करू शकता. म्हणजे हे तुमचं प्रॅक्टिकली झालं, तर आपलं प्रॅक्टिकल बुक लागणार, हे प्रॅक्टिकली नॉलेज झालं आपलं. पण ज्यावेळेस थेरॉटिकल भाग आपला पाहायचा आहे तो म्हणजे थेरम तुमचा असणार आहे. मग ते थेरम जे आहे ते आपलं आता या ठिकाणी पाहायचंय. पहा, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, त्यामधलं पहिलं थेरम जे आहे ते तुमचं आहे इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम.
आंतरकोन कसोटी, इंटेरियर अँगल थेरम म्हणजे आंतरकोन कसोटी किंवा आंतरकोनाचे प्रमेय असं याला म्हटलं जातं. याचं स्टेटमेंट कोणतं आहे? इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, दोन पॅरलल लाईनला ज्यावेळेस तुम्ही एका ट्रान्सव्हर्सलने एका छेदिकेने छेदता, द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड, कुठली एक लेफ्ट साइड किंवा राईट साइडला, आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. मग तुम्ही लेफ्ट साइडचे घ्या किंवा राईट साइडचे घ्या ट्रान्सव्हर्सलच्या, ती इंटेरियर अँगल तुमची कशी असणार आहेत? सप्लिमेंटरी असणार आहेत. तर ते आंतरकोन जे आहेत, आंतरकोन जे छेदिकेच्या एकाच बाजूची तयार होणारे आंतरकोन हे तुमचे सप्लिमेंटरी म्हणजेच पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. म्हणून याची मग थेरम म्हटलं की आधी फिगर काढायची असते. मग दोन पॅरलल लाईन काढल्या आपण, त्यांची एक ट्रान्सव्हर्सल घेतली, त्यांची नावं जी आहेत दिली इथं एन, एम आणि एल. अँगल तुमचा हा ए, बी, सी आणि डी. फिगर मध्ये ज्याप्रमाणे दिले, पुस्तकात ज्याप्रमाणे दिले मी त्याचप्रमाणे नावं घेतली. एल आणि एम या दोन पॅरलल लाईन आहेत. तुमचं एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे आणि अँगल ए, बी, सी, डी हे तुमचे इंटेरियर अँगल जे आहेत त्यांना आपण एक अक्षर नाव जे आहे ते दिलेलं आहे. तर गिवन याचं गिवन म्हणजे दिलेला आहे. काय दिलं आपला? या लाईन पॅरलल आहेत. ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर आहे. म्हणून लाईन यल इज पॅरलल टू लाईन एम. लाईन यल आणि लाईन एम या पॅरलल आहेत, हे तुमचं गिवन मध्ये येणार आहे. अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल, अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. बरोबर. ही तर लाईन एन जी आहे ती त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे, याप्रमाणे दाखवलं. बरं. हेन्स shown in the figure, angle A and B are the interior angle formed by on one side, and angle C and angle D are interior angles formed on the other side. फिगर दाखवल्याप्रमाणे A आणि B हे एका साइडचे इंटेरियर अँगल आहेत आणि C आणि D हे तुमचे दुसऱ्या साइडचे अँगल आहेत. म्हणून तुमचं टू प्रूव्ह जे आहे, टू प्रूव्ह कोणता येणार मग आता? अँगल A आणि अँगल B इक्वल टू 180 डिग्री, अँगल C आणि अँगल D इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. ए आणि बी यांची ऍडिशन केली तर ती सप्लिमेंटरी म्हणजे 180 येणार आहे, किंवा सी आणि डी ची तुम्ही ऍडिशन केली तर ती तुमची 180 असणार आहे, म्हणजे ती सप्लिमेंटरी असणार आहे. मग याचं प्रूफ जे आहे ते इनडायरेक्ट प्रूफ जे आहे त्याप्रमाणे घ्यायचं आपल्याला, की तिथं 3 पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या गृहीत धरायच्या आणि त्या पॉसिबिलिटी आपल्या पहिल्या ज्या आहेत 2 त्या फॉल्स दाखवायच्या आहेत. म्हणजे रिमेनिंग जी प्रॉपर्टी जी आहे, रिमेनिंग जी तुमची पॉसिबिलिटी असेल ती आपोआपच तुमची ट्रू होणार आहे. मग कोणकोणत्या 3 प्रॉपर्टी आहेत या अँगलच्या बाबतीत? समजा कुठलाही एक अँगल पेअर घेऊया आपण. पहिला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे पहा हा. तर यामध्ये आपण याच्या 3 शक्यता ज्या आहेत अँगल ए आणि अँगल बी च्या बाबतीत 3 शक्यता कोणत्या असू शकतात? पॉसिबिलिटीज ऑफ अँगल ए अँड अँगल बी. 3 possibilities arise regarding the sum of measures of angle A and angle B. The first possibility proof आपण पाहतोय आता. 3 possibilities arise regarding the sum of measures of angle A and angle B. A आणि B च्या संदर्भात तुम्हाला 3 शक्यता संभवतात. पहिली जी पॉसिबिलिटी आहे ती तुमची अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 डिग्री. दुसरी पॉसिबिलिटी जी आहे ती तुमची अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. आणि थर्ड वन जी पॉसिबिलिटी आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी यांची ऍडिशन जी आहे ती 180 पेक्षा लहान असेल, अँगल ए आणि अँगल बी यांची जी ऍडिशन आहे ती 180 पेक्षा जास्त असेल. या 2 पॉसिबिलिटी जी आहे त्या आपण फॉल्स ठरवणार आहोत आणि आपोआपच तुमची थर्ड पॉसिबिलिटी जी आहे ती तुमची ट्रू असणार आहे, म्हणजेच ते तुमचं विधान प्रूव्ह होईल. मग लेटस फर्स्ट आपण जे आहे ते करूया. लेटस ॲझ्युम दॅट द पॉसिबिलिटी नंबर 1 इज ट्रू. ॲझ्युम म्हणजे इनडायरेक्ट प्रूव्ह घेतो, ही आपण ट्रू आहे असं गृहीत धरलं आपण. लेटस ॲझ्युम दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. याप्रमाणे आपण ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस काय होईल? युक्लिडचा आपण
फिफ्थ जे आहे पोस्ट्युलेट पाहिलेलं आहे पहा, पुढे पाहिलं ते पेज नंबर युक्लिड्स पोस्ट्युलेट पेज नंबर 9 वरती ते आहे पहा. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स, बरोबर. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ऍड अप द लेस दॅन टू राईट अँगल्स, म्हणजे त्या दोघांची आपण ऍडिशन केली, ते दोघं आपण मिळवले, देन द लाईन्स प्रॉडक्ट इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. तर ज्या लाईनला तुमचं अँगलची ऍडिशन ही 180 पेक्षा कमी येणार आहे, बरोबर आहे, ज्या बाजूच्या एंट्री अँगल तुम्ही घेतले आणि ज्या बाजूची साईड तुमची अँगल्स जे आहेत तुमचे 180 पेक्षा लहान असतील त्या साईडला ते अँगल काय होणार आहेत, त्या लाईन काय होणार आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत. असं हे पोस्ट्युलेट आपलं युक्लिडचं पोस्ट्युलेट सांगतं. देन अकॉर्डिंग टू युक्लिड पोस्ट्युलेट, इफ the line L and line M are produced, will intersect each other on the side of the transversal where angle A and angle B are formed. म्हणजे अँगल A आणि अँगल B ज्या साईडला तयार झालेले आहेत, या साईडला A आणि B या साईड, या लाईन जर तुम्ही या साईडला वाढवल्या, बरं, हे अँगल तुमचं मेजर जे आहे ते 180 पेक्षा लहान आहे, ते 180 पेक्षा कमी आहे, असं म्हणजे लाईन बघा. जेव्हा असं होईल, समजा हे मेजर तुमचं 60 असेल आणि हे तुमचं हे 60 आणि हे तुमचं 100, समजा 100 धरूया आपण, हे 100 आहे, हे 60 आहे. हे ज्या वेळेस तुम्ही यांची दोघांची ऍडिशन करणार आहात, बरोबर, ती किती तुमची 160 येईल, म्हणजे लेस दॅन 180 ती असणार आहे. आणि म्हणून या साईडला ज्यावेळेस तुम्ही या साईडला तुम्ही इकडे मात्र नाही, या साईडला जर तुम्ही लाईन वाढवल्या अशा पुढं, तर काय होणार आहे, या लाईन तुमच्या एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत. इकडे जर तुम्ही लाईन वाढवल्या तर ह्या लाईन तुमच्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत, बरोबर. ज्या साईडला तुमचे हे अँगल आहे त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही लाईन वाढवल्यावर त्या लाईन मधला डिस्टन्स जे आहे ते वाढत जाईल. पण ज्या साईडला तुमचे हे इंटेरियर अँगल आहे त्या साईडला जर तुम्ही लाईन वाढवल्या तर तुमचे हे लाईन जे आहेत त्या एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत. बरोबर, हे आता ह्या असं आपण पुढे धरल्यामुळं लेस दॅन 180 धरल्यामुळं या लाईन तुमचे इंटरसेक्ट होणार आहेत असं आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत, बरोबर, प्रूव्ह होणार आहे. बट आपण काय दिलंय, लाईन L आणि M आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे त्या कधी एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत असं आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे. लाईन L आणि M आर पॅरलल, आणि आपण काय प्रूव्ह केलंय की लाईन L आणि लाईन M आर इंटरसेक्टिंग लाईन, असं आपण प्रूव्ह केलं. कारण का अँगल A इज प्लस अँगल B इज लेस दॅन 180 दाखवलं आपलं, ते आपलं पोस्ट्युलेट नुसार आपण सांगितलं. म्हणून दिस इज इम्पॉसिबल, बरोबर आहे. म्हणजे लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि आपण प्रूव्ह करतो की त्या लाईन इंटरसेक्टिंग आहेत असं आपण सांगतोय, म्हणून दिस इज नॉट ट्रू, बरोबर आहे. कोणतं स्टेटमेंट ट्रू नाही, तर अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल, हे शक्य नाही. हे तुमचं म्हणजे पहिलं फॉल्स झालं. नंतर नाव लेट अस सपोज दॅट दुसरं मत, अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180. जर 180 पेक्षा जास्त असेल तर इथं मग फिगर काढली आपण ती, बरोबर, ही जी फिगर आपण काढतो हे अँगल तुमचे 180 पेक्षा लहान आहेत, पण इकडचे अँगल तुमचे जे आहेत ते 180 पेक्षा जास्त आहेत, बरोबर. हे अँगलचं मेजर जे आहे ते 180 पेक्षा जास्त असणार आहे. या अँगलचं मेजर, या दोन अँगलचे मेजर जे जास्त, तिकडे इकडे वाढ छेदणार नाहीत, पण त्याच्या अपोजिट जे आहेत त्याच्या रिलेटिव्ह जे आहेत अँगलचे लिनियर पेअर जे असणार आहे त्या साईडला त्याच्या विरुद्ध दिशेत जर आपण लाईन वाढवल्या तर तुमच्या लाईन काय होणार, पुन्हा इंटरसेक्टिंग होणारच आहे. अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180 डिग्री इज ट्रू, म्हणून अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. बट अँगल A प्लस अँगल D, हा अँगल A आणि अँगल D यांची ऍडिशन तुम्ही केली तर किती होते, 180. कारण अँगल्स इन ते लिनियर पेअर आहेत, नंतर अँगल्स A प्लस अँगल D तर तुमचं 180 डिग्री येणार आहे. नंतर तुमचं अँगल C प्लस D, अँगल C प्लस B हे सुद्धा तुमच्या अँगल्स लिनियर पेअर आहे, त्यांची ऍडिशन तुमची 180 देणार आहे. म्हणून तुमचं परत यांची ऍडिशन आपण केली तर ती किती असणार, 360. म्हणून अँगल C प्लस अँगल D इक्वल 360 मायनस अँगल A प्लस अँगल B, म्हणजे तुमची या दोघांची ऍडिशन जी आहे अँगल C आणि D ची ऍडिशन जी आहे ती काय होणार आहे, अँगल C आणि अँगल D, म्हणजे इफ अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180 डिग्री देन 360 मायनस अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 डिग्री. का तुमचा अँगल A प्लस अँगल B हा पण सेकंड ग्रेटर घेतलेला आहे, म्हणून 360 मधून जर तुम्ही 180 जास्त संख्या वजा केली, 200 आपण वजा केली पहा, 360 डिग्री मायनस 200 हे आपण ज्या वेळेस मायनस करू त्यावेळेस तुमचा आन्सर किती येणार आहे, 160 येणार आहे.
म्हणजेच ही जी सबट्रॅक्शन आहे तुमची सबट्रॅक्शन मध्ये अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180 डिग्री. सी आणि डी ची जी आहे ती तुमची कशी होणार आहे, लहान होणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचं 180 पेक्षा लहान येईल कारण 160 तुमचं एक लहान आलंय, म्हणजे सी आणि डी ची ऍडिशन ही तुमची 180 पेक्षा लहान आली, म्हणजे तुमचं काय होणार, या साईडच्या याला काय होणार आहे, या बाजूला आपण वाढवल्या होत्या एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहे. म्हणून अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180 ही तुमची स्टेटमेंट. इन दॅट केस line L and line M produced will intersect each other on the same side of the transversal where angle C and angle D are formed. म्हणजे तुमच्या ज्या साईडला अँगल सी आणि अँगल डी आहे त्या साईडला लाईन तुमच्या काय होणार आहेत, वाढवल्या आपण पुढे वाढवल्या त्या लाईन तुमच्या एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहे. तर अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180. म्हणजे तुमचं हे इम्पॉसिबल आहे का, लाईन तुमच्या पॅरलल दिलेल्याच आहेत पण हे इम्पॉसिबल म्हणजे तुमचा अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री हे तुमचं इम्पॉसिबल असणार आहे. हे सेकंड स्टेटमेंट. म्हणजे तुमचं पहिलं इम्पॉसिबल आहे, दुसरं इम्पॉसिबल आहे, म्हणजे आपोआप तिसरा पर्याय जो आहे तो सत्य असणारच आहे. दोन जर खोडे ठरले तर तिसरा जो ऑप्शन आपला आहे तो आपोआपच ट्रू असणार आहे, तो सिद्ध करण्याची गरज नाही. द रिमेनिंग पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू. कारण पहिले दोन्ही फॉल्स झालेत, पहिले दोन्ही इम्पॉसिबल आहेत, म्हणून लास्ट पॉसिबिलिटी जी आहे ती तुमची ट्रू असणार आहे. म्हणून अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. सिमिलरली अँगल सी प्लस अँगल डी सुद्धा तुमचा 180 असणार आहे. जसं आपण हे दाखवलंय ए आणि बी साठी तसंच तुम्ही सी आणि डी साठी सुद्धा पॉसिबिलिटी घेऊ शकता. तर सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. तर इन दिस प्रूफ बिकॉज of the contradiction we have denied the possibilities angle A plus angle B greater than 180 degree and angle A plus angle B less than 180 degree. Therefore, this proof of an example of indirect proof. हे तुमचं indirect प्रूफचं उदाहरण आहे किंवा थेरम आहे आपला सांगता येईल. हेच थेरम थोडंसं अवघड आहे किंवा म्हणजे अवघड जरी असलं तरी समजा काय फारसा अवघड नाही, बरोबर आहे. फक्त काय स्टेप जास्त आहेत या एक्झाम्पल मध्ये, स्टेप जास्त आहेत. पॉसिबिलिटीचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे. ॲझ्युम्शन जे आहे ती आपण गृहीत धरायचं आहे आणि म्हणून थोडंसं अवघड वाटतंय. बाकीची जी पुढची थेरम आहेत ती मात्र अतिशय सोपी आहेत. नंतर याची कॉन्व्हर्स जो आहे या थेरमचा कॉन्व्हर्स थोडंसं अवघड आहे. बाकीची जे त्याचं पुढची थेरम येणार आहेत अल्टरनेट अँगल टेस्ट किंवा तुमचं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट या मात्र अतिशय सोप्या आहेत पहा. म्हणून इथं आपण थांबूया.